ध्यान साधना किंवा मंत्र साधना काय करते असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. मंत्र म्हणणे म्हणजे काय? मंत्र साधना म्हणजे देवपूजा करणे असे नाही, हा गैरसमज आहे. ठीक आहे, अध्यात्म आहे, त्यातून मानसिक पूजा होते आणि प्रार्थनाही होते. ज्या आराध्याची तुम्ही उपासना करता त्या आराध्याला बोलवण्याची किंवा आवाहन करण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे. बरोबर आहे, आपल्या आराध्याला आणि परमेश्वराला बोलवलं पाहिजे, पण ते येणार कसे? तर या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब जरूर करा आणि प्रयत्न करून पहा. आपण जे एरवी मंत्र म्हणतो ते इतक्या जलद गतीने म्हणतो की आपल्याला ती जपसंख्या पूर्ण करण्याची घाई झालेली असते. मग अशा वेळेला 2-2 वर्ष जरी तुम्ही जप म्हणत राहिला तरीही त्याचा लाभ होत नाही आणि मग तुम्ही निराश होता. कारण जपसंख्या पूर्ण करण्याच्या घाईमध्ये शास्त्रीय पद्धत निघून जाते, विसरून जाते. मग आपल्याला हवे तसे इच्छित फळ मिळत नाही. मग आपण नाराज होतो. खर तर ही विद्या खूप चांगली आहे. मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे, कारण मंत्र हे शास्त्र आहे. मनामध्ये शक्ती आहे आणि ती आज नाही तर युगानुयुगे आहे. आपली करण्याची पद्धत फक्त चुकीची आहे किंवा आपण घाई करतो हे आपण मान्य करत नाही. आणि याच कारणामुळे आपल्याला हवे तसे लाभ मिळत नाही. अनेक लाभ आहेत. मंत्र साधनेमुळे मानसिक स्वास्थ्य लवकर लाभते. तुमची उपासना तुमच्या देवाकडे लवकर पोचते, कारण यामध्ये शक्ती आहे. आपण साधनेत बसलेलो आहोत. बघा तुम्ही साधनेमध्ये बसल्यानंतर आपण पद्मासनामध्ये आहोत. आजूबाजूला पहा, बघा, पाणी घेतलेलं नाही, प्रसाद नाही, उदबत्ती नाही, काहीच नाही, फुले सुद्धा नाही. याला दैहिक आणि मानसिक उपासना म्हणतात, आराधना म्हणतात. हीच पूजा सर्वश्रेष्ठ आहे. ऋषीमुनी देखील तपश्चर्या करायला बसताना हे असेच बसत. आतमध्ये गुहेत खोलपर्यंत जात एकांतवास शोधत, एकांतवासात बसत स्वतंत्रपणे साधना करत बसायचे. त्यांच्या जटा वाढायच्या आणि कित्येक वर्षांनी मग त्यांना भगवंताचं दर्शन व्हायचं. त्यांचे आराध्य म्हणजेच त्यांचे भगवान त्यांना प्रसन्न व्हायचे. ते काय रोज पूजा करत असं काही नाही. स्नान विधी हे सर्व ठीक आहे. पवित्र होणे हे महत्वाचे आहे आणि आवश्यक पण आहे. पवित्र झाल्यानंतर मगच त्याचे पावित्र्य राखले जाते. जो व्यक्ती पावित्र्य राखतो त्याला उपासना सहज साध्य होते. मंत्र साधनेचे हेच वैशिष्ट्य आहे. यामुळे मानसिक आरोग्य
लाभते ते स्वाभाविक आहे. मानसिक स्वास्थ्य मिळाल्यानंतर देहाचेही आरोग्य मिळते आणि आरोग्य मिळाल्यानंतर तुमची व्यावहारिक कामे सहज होतात. व्यावहारिक कामांना गती मिळते. काही किरकोळ कामेही असतील तर ती सुद्धा सहज होतात. शक्यतो या कामाला या शक्तीमधून ऊर्जा मिळते. उपासनेमुळे या शक्तीचे सहाय्य मिळते, मदत मिळते. कधी कधी आपण म्हणतो की माझे ग्रहमान खराब आहे, मला शांतीची आवश्यकता आहे, मला शांती करायची आहे, अमुक अमुक एखाद्या ग्रहाची शांती करायची आहे असे आपण नेहमी म्हणतो. पण तुम्हाला खरं सांगू, साधना करत राहा. ग्रहमान जरी खराब असले तरी ह्या ग्रहमानाची कुठेही शांती करण्याची गरज नाही. हा विषय खूप गंभीर आहे, त्यामध्ये मी इतका खोल जात नाही. या मंत्र साधनेचे लाभ मात्र मोठे आहेत. पण बोलण्यापेक्षा मंत्र साधना तुम्ही करत राहा. अनुभव मात्र तुम्ही जरूर घ्या आणि अनुभव घेतल्यानंतर त्याचा आनंद घ्या.